जगभरात बाप्पाचं जल्लोषात आगमन झालंय। आतापर्यंत आपण बाप्पा हा विविध रूपात पाहतोय, मात्र तुम्हाला माहितीये का, दक्षिण भारतात मानवी मस्तक असलेल्या बाप्पाचं एक प्राचीन मंदिर आहे। आतापर्यंत आपण लांब लचक सोंड असलेला बाप्पा पाहिलाय, मात्र हे मंदिर बाप्पाची सोंड असले, म्हणजेच बाप्पाला गजमुख शिर लावण्याआधीचं हे बाप्पाचं रूप आहे। हे मंदिर नेमकं कुठे आहे, याची आख्यायिका काय, वैशिष्ट्य काय, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तामिळनाडूमध्ये कुथनूर पासून जवळ तिलकपर्णपुरी जवळ हे मंदिर आहे। आदिविनायक असं या मंदिराचं नाव आहे। गजमुखी अवतारापूर्वी मानवी रूपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती असं संबोधलं जातं। यामागे एक कथा आहे। एका पौराणिक कथेनुसार प्रभू रामांनी त्यांच्या पितरांचे म्हणजेच त्यांचे वडील दशरथ यांचं पिंडदान या ठिकाणी केलं होतं। त्यांनी पितरांच्या मुक्तीसाठी इथं श्राद्ध केलं आणि आश्चर्यकारक रीतीने त्या पिंडाचे 4 शिवलिंग निर्माण झाले, जे आजही तिथे पाहायला मिळतात। हा भाग मुक्तीश्वर म्हणूनही ओळखला जातो। याच तिलकपर्णपुरी इथं हे आदिविनायक मंदिर आहे। या गणेशाला 4 हात आहेत व त्याचा चेहरा भाऊ कार्तिक स्वामी म्हणजे मुरुगन यांच्यासारखा आहे। हा गणपती आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलाय। या गणेशाची खुद्द अगस्त्य ऋषी हे दर संकष्ट चतुर्थीला आराधना करत असतात। या गणेशाची भक्ती केल्याने कुटुंबामधील आई वडील, नवरा बायको, मुले बाळे यांच्यामधील संबंध उत्तम राहून कुटुंबामध्ये सलोखा राहतो, उत्तम प्रगती होते, लहान मुले आणि विद्यार्थी यांची स्मरणशक्ती वाढते, असा इथे येणाऱ्या भक्तांचा विश्वास आहे।